महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशन ला नाही धोका। MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन। कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी मारकुटा रमेश म्हात्रेला जामीन मंजूर। आरोग्याचं कारण देत 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन। उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीसाठी रवाना। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार। ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंचा पहिला दिल्ली दौरा। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही चर्चेची शक्यता। रामरक्षा हे उशिरा सुचलेलं शहाणपण, जो रामाचा नाही तो काही कामाचा नाही। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून शिंदेंचा निशाणा, तर ठाकरेंनी 2 पानं रामरक्षा वाचून दाखवावी, फडणवीसांचाही टोला। अर्थ खात्यावर राष्ट्रवादीचा दावा कायम। राष्ट्रवादीचे प्रमुख नेते फडणवीसांची भेट घेणार। अर्थ खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळणार का, याकडे लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर। सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसी मागे राजकारण असल्याची चर्चा। नोटीस पाठवण्यामागचा मास्टर माइंड वेगळाच असल्याची सूत्रांची माहिती। सच्चिदानंद सिंह यांच्या दाव्यानंतर दाव्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही। सुनेत्रा पवारांची निवड घटना आणि नियमानुसारच, तसंच कायदेशीर सल्ला घेऊन कारवाईबाबत विचार करू, तटकरेंचा इशारा। ऑपरेशन टायगरवर ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा कायदेशीर पलटवार। 6 फुटीर खासदारांना पाठवलं पत्र। विलिनीकरणाच्या दाव्यावर पत्रातून आक्षेप, तर पत्राला केराची टोपली दाखवली। शिंदेंचा पलटवार। चेंबूर दुर्घटनेवरून महापौर आणि प्रशासनामध्ये मतभिन्नता। अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारा अहवाल मान्य नाही। अहवालावर महापौर रितू तावडे संतापल्या। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डॉक्टर सुभाषचंद्रांना पत्र। नंदकिशोर गोयंका यांच्या निधनावर दुःख व्यक्त। नंदकिशोर गोयंका यांच्या जाण्यानं समाजाचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त। नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणासंदर्भातली एक मोठी बातमी आहे। मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये त्याला जामीन मंजूर झालेला आहे। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर रमेश म्हात्रेला जामीन मंजूर करण्यात आलाय। इतर 3 आरोपी न्यायालयीन कोठडीमध्येच राहणार आहेत। न्यायालयामध्ये आज दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला। जर रमेश म्हात्रेला जामीन दिला तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशा प्रकारचा दावा करण्यात आला। सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला। तर दुसरीकडे आरोग्याच्या कारणावरून जामीन मंजूर करावा अशी मागणी आणि विनंती कोर्टाला रमेश म्हात्रेच्या वकिलांनी केली। आणि त्यानंतर आता 50,000च्या जात मुचलक्यावर रमेश म्हात्रेला जामीन मंजूर झालेला आहे। थेट जाऊयात कल्याणला। आपले प्रतिनिधी आतिश भोईर आपल्या सोबत आहेत। आतिश, आपण बघतोय या रमेश म्हात्रेचं जे कृत्य होतं ते संताप आणणारं होतं आणि आता त्याला जामीन मंजूर झालेला आहे। नक्कीच रमेश म्हात्रे आहे संदीप, त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेले 50,000च्या जात मुचलक्यावरती त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेलं। जे सरकारी वकील होते त्यांनी सांगितलेलं की त्यांना जामीन दिलं तर त्यांचे पुरावे जे आहेत ते नष्ट केले जातील, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये। मात्र जे आरोपीचे वकील जे पत्की होते त्यांनी सांगितलं की त्यांची जी प्रकृती आहे ती खराब आहे आणि याच्या अगोदर त्यांच्यावरती जे गुन्हे होते ते पण संपूर्णपणे नष्ट झालेले आहे। कोणतेही आता त्यांच्यावरती केसेस नाहीये आणि त्यांना मेडिकल इश्यू पण आहे, त्याच्यामुळे त्यांना आणि त्यांचा वय जो आहे तो 73 आहे, त्यामुळे त्यांच्यावरती जामीन मंजूर करावा। हे सर्व न्यायाधीशांकडे दोन्ही वकील त्यांचा युक्तिवाद झाल्यानंतर त्यांना अखेर 50,000च्या जात मुचलक्यावरती त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। तर 3 जे अगदी आतिश, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। आपल्या सोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत। सुषमाताई, आपण बघतोय मारकुटा रमेश म्हात्रेला जामीन मंजूर झालाय। हॅलो, हा सुषमाताई, आपण बघतोय डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर केलाय कोर्टानं। मला काही फार आश्चर्य वाटत नाही ही बातमी बघून। फारच स्वाभाविक आहे। उलट त्याला अटक झाली आणि त्याला पोलिसांना
हजर करावं लागलं. पोलिसांना बिचारांना किती कष्ट करावे लागले, किती ब्रह्महत्येचं पातक त्यांच्या डोक्यावर गेलं, असं म्हणण्याचा हा सगळा काळ आहे. उलट खूप असाध्य रोगाने जर्जर रमेश म्हात्रेंना आता तात्काळ ऑपरेशन थिएटर मध्येच न्यायची वेळ आलेली असेल, अशा थाटात जे काही दाखवलं जातंय चित्र हे भयंकर आहे. म्हणजे इथे डॉक्टर्स किंवा महिला यांचा मान सन्मान सुरक्षा याला काहीच किंमत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट होतं. सुषमाताई, गुन्हा दाखल करताना त्या रमेश म्हात्रेला लगेच जामीन मिळेल अशा प्रकारचे गुन्हे थातूरमातूर दाखल केलेत असा आरोप आहे, तुम्हाला वाटतंय? तुम्हाला काय होतं ना की न्यायालयाची एक तांत्रिक गोष्ट असते की त्यांनी कुठल्या मुद्द्यांवर कुठल्या ग्राउंडवर निकाल द्यायचे आहेत, आणि या सगळ्यांमध्ये भूमिका महत्वाची असते ती तपाशी अंमलदाराची. तपाशी अंमल काय त्याच्यामध्ये ग्राउंड दाखवत आहे हे जास्त महत्वाचं. इथे जे तपाशी अंमलदार किंवा जे पोलीस निरीक्षक वगैरे होते, ही माणसं साधी रमेश म्हात्रेंचं नाव घ्यायला सुद्धा घाबरत होती. त्यांच्याकडून खरंच किती तथ्य समोर आणली गेली असतील शंका आहे, आणि ती तथ्य जर न्यायालयासमोर मांडली नसतील तर न्यायालयाकडनं जामीन मिळणं स्वाभाविक आहे. अगदी. सुषमाताई, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत. विद्याताई, आपण बघतोय डॉक्टरांना मारहाण प्रकरणामध्ये आता रमेश म्हात्रेला जामीन मंजूर केलाय, आरोग्याच्या कारणासाठी जामीन मंजूर केलाय, 50,000च्या जात मुचलक्यावर जामिनावर सुटका होणार आहे. आता नाही, आता न्यायालयाला जे योग्य वाटतं ते न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, आणि त्यांना जामीन मिळाला असेल तर तो आपल्याला ऍक्सेप्ट करणं म्हणजे करावाच लागेल. परंतु पोलीस स्टेशनवर जिथे गुन्हे नोंदवले जातात तिथे त्यांच्यावरती कुठली कलम लावली ते महत्वाची आहे. म्हणजे अशी कलम लावली जातात की त्यातनं सहज सुटता येईल, म्हणजे न्यायालयात ते प्रकरण टिकूच शकणार नाही. त्यामुळे पोलीस स्टेशनवर आमच्यासारखे लोक अन्याय विरोधात लढत असले तर आमच्यावरती असे कलम लावून ठेवतात की आम्हाला 1000 वेळा कोर्टात जायला लागतं. परंतु रमेश म्हात्रे सारख्यांवरती कलम लावताना सुद्धा पोलीस विचार करून कलम लावतात, आणि म्हणून त्यांच्यावरती अशा प्रकारचे मोठे गुन्हे पुढे न्यायालयात टिकू शकत नाही किंवा सिद्ध होऊ शकत नाही. तेव्हा हे विद्याताई, कुठेतरी अटक करायच्या माध्यमांचा दबाव, विरोधकांचा दबाव यामुळे अटक करायचा सोपस्कार पार पडला पोलिसांनी, आणि मग थातूरमातूर कलम लावून लगेच जामिनावर सुटका होईल अशी तरतूद म्हणजे अशा प्रकारची तजवीज केली असं वाटतंय आपल्याला? निश्चितच, कारण ते वजनदार आहेत, पैसेवाले आहेत, सत्ताधारी राजकीय पक्षाचे नगरसेवक आहेत, त्यामुळे हे सगळं सहज शक्य आहे, आणि ते सगळं करून त्यांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे मारहाण केली होती, नर्सेस असतील, तिथल्या हॉस्पिटलच्या लोक असतील, ते अत्यंत वाईट प्रकारे, म्हणजे कोणीही कधीही अशा प्रकारे हात उचलणं हे चुकीचंच आहे, आणि हे केलंय. परंतु आता पुढे बघूया कोर्टामध्ये काय होतं ते. अगदी. विद्याताई, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल. दरम्यान या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी थोड्या वेळापूर्वी काय म्हटलेलं होतं बघूया. कारवाई जी आहे ही दोषींवरती झालेली आहे. कोणालाही पाठीशी जे आहे घाललेलं काम केलेलं नाही. इकडे कायद्याने त्याचं काम केलेलं आहे, पोलिसांनी त्यांचं काम जे आहे ते केलेलं आहे त्या ठिकाणी, आणि तुम्हाला माहिती आहे की पोलीस कस्टडी देखील त्या ठिकाणी मिळालेली आहे. यानंतर पुढल्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेले आहेत. दरम्यान या दिल्ली दौऱ्यामध्ये ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती मिळते आहे. ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. तसंच या दिल्ली दौऱ्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे आज नंदनवनमध्ये झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी पहिले राज्यातील मंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे, आणि त्यानंतर त्यांनी संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांसोबत देखील चर्चा केलेली आहे. नंदनवन इथल्या बैठकीमध्ये खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, श्रीरंग बारणे, त्यासोबतच भाऊसाहेब वागचौरे हे देखील उपस्थित होते. आणि याविषयीच अधिक माहितीसाठी जाऊया थेट आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. कृष्णात, आपण बघतोय की शिंदे दिल्ली वारीला गेलेल्या चर्चांना उधाण आलेलं आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार होतोय केंद्रातला, शिंदेच्या पदरात किती मंत्रिपद मिळणार आता याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे दिल्लीला जाण्या अगोदर नंदनवनमध्ये सुद्धा शिंदेंनी एक महत्वाची बैठक घेतली. काय सांगाल या सगळ्याबद्दल सविस्तर?
संदीप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिन्यातून 1-2 वेळा दिल्लीला जातात. त्या बाबतीत वेगळं नाविन्य असं काही नाही आहे, परंतु यावेळेचा दिल्ली दौरा हा खास करून वेगळा आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारस दिसून येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार कदाचित होऊ शकतो. त्यामधले काही मंत्री हे नवीन बदलले जाऊ शकतात, काही नवीन नावं येऊ शकतात. आणि त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी दिल्लीत बोलणार आहेत. परंतु दिल्लीला जाण्यापूर्वी त्यांनी मुंबईतल्या आपल्या नंदनवन या बंगल्यावर 2 विशेष बैठका घेतल्या, ज्यामध्ये पहिल्यांदा सर्व मंत्र्यांची बैठक घेतली पक्षाच्या, आणि त्यानंतर खासदारांची बैठक घेतली. या खासदारांच्या बैठकीमध्ये खास करून दिल्लीत होत असलेल्या संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काही चर्चा झाली असली तरी जी चर्चा असणार आहे ती प्रामुख्यानं कोणाला मंत्रिपद मिळू शकतं. जर शिवसेनाला वाट्याला जर मंत्रिपद आलं गेलं तर श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर श्रेयंक बारणेंचं नाव आहे, संजय जाधव, बंडू जाधव यांचं नाव आहे, ओमराजे निंबाळकर यांचं देखील नाव आघाडीवर असलेलं पाहायला मिळतं आहे. परंतु हे सर्व जे नावं आहेत ती खास करून दिल्लीमध्ये बैठकीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीतच ठरू शकतात. आणि कोणतं मंत्रिपद मिळणार आहे हे देखील दिल्लीतच समजू शकतं. आणि त्यामुळंच एकनाथ शिंदे हे आज दिल्लीमध्ये दाखल होतील. त्यानंतर बैठका होतील आणि आज उद्यामध्ये कदाचित जर 2 दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असेल तर संदीप, यापैकी कुणाचं नाव आघाडीवर राहतं आणि कुणाला मंत्रिपद दिलं जातं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. अगदी, त्यामुळे कुणाच्या गळ्यात केंद्रातल्या मंत्रिपदाची माळ पडते शिंदेच्या खासदारांच्या ते बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडत शिंदेच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगर राबवलं. मात्र खासदारांच्या फुटीनंतर ठाकरेंचा पक्षही काही शांत बसलेला नाही. आता फुटीर खासदारांची कायदेशीर घेराबंदी करायला ठाकरेंच्या पक्षानं सुरुवात केली आहे. शिवसेना युबीटीच्या संसदीय पक्षाकडून या खासदारांना एक पत्र पाठवत विलिनीकरणाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खासदारांना इशारा देण्यात आलाय. बघूया. 6 खासदारांना पत्र दिलेलं आहे की हे तुमचं पाऊल असंविधानिक आहे. त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे. लोकसभा के स्पीकर के सामने जाकर 2/3 मेजोरिटी के साथ उन्होंने शिवसेना ज्वाइन की हुई है. इसलिए ये कोई नोटिस का असर हमारे सांसदों पे होने वाला नहीं. शिंदेच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगर राबवत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडत राज्यात खळबळ उडवून दिली. शिवसेना युबीटी पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलिनीकरणाचा दावा केल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारणात नवा घटनात्मक संघर्ष सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर शिवसेना युबीटी संसदीय पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी 13 जुलै रोजी बंडखोर खासदारांना औपचारिक पत्र पाठवत त्यांच्या विलिनीकरणाच्या दाव्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या पत्रातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं स्पष्ट भूमिका मांडत केवळ काही खासदारांनी दावा केल्यामुळे पक्षाचं विलिनीकरण घटनात्मकदृष्ट्या वैध ठरत नसल्याचा युक्तिवाद केलाय. या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय एक नजर टाकूया. तुम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षात विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजलं. तुम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षात विलीन झाल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे. शिवसेना युबीटी पक्षानं मूळ पक्ष म्हणून विलिनीकरणाला मान्यता दिलेली नाहीये. घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षात विलीन होता येणार नाही असं या पत्रात म्हटलंय. 6 खासदारांना पत्र दिलेलं आहे की हे तुमचं पाऊल असंविधानिक आहे. त्याचीच जाणीव आम्ही माननीय लोकसभा अध्यक्षांना पण दिली आहे की हे असंविधानिक आहे. अशा प्रकारचं कुठल्याही गटाला मान्यता देता येत नाही याची आपण नोंद घ्यावी आणि तशी कारवाई करावी. दरम्यान खासदारांनी या पत्राला केराची टोपली दाखवल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे. खासदारांवर त्यांच्या पत्राचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं यावेळेला शिंदे म्हणाले. त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे. त्यांच्या पत्राला विचारतो कोण? लोकशाहीमध्ये नियमाप्रमाणे 2/3 मेजॉरिटीला महत्त्व आहे आणि बाकायदा लोकसभा स्पीकर यांच्याकडे जाऊन 6 खासदारांनी पत्र देऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ही फक्त हा केविलवाना प्रयत्न आहे. कोर्ट कचेऱ्या करणं, हे करणं, ते करणं. त्यामुळे कुठल्याही त्यांचा त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही.
दरम्यान लोकसभा अध्यक्षांच्या समोर जाऊन सगळ्या संसदीय प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी यावेळेला दिली आहे. हमारे 7-6 सांसद जो आए हैं उन्होंने पूरी तरह जो कार्रवाई होती है, संसदीय कार्रवाई होती है, लेजिस्लेचर कार्रवाई होती है, प्रक्रिया होती है, वो पूरी तरह पूरी करी है. लोकसभा के स्पीकर के सामने जाकर 2/3 मेजोरिटी के साथ उन्होंने शिवसेना ज्वाइन की हुई है. इसलिए ये कोई नोटिस का असर हमारे सांसदों पे होने वाला नहीं, शिवसेना के ऊपर होने वाला नहीं. 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली आणि त्यानंतर आमदारांवरील कारवाईचा प्रश्न, पक्ष आणि चिन्हाचा वाद अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. 2022च्या फुटीनंतर 4च वर्षात एकनाथ शिंदेनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत त्यांचे 6 खासदार फोडले. आता ठाकरेंनी ही कायदेशीर लढाईसाठी आयुध जमा करायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून ठाकरेंनी फुटीर खासदारांना हे पत्र पाठवत इशारा दिला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. उद्धव ठाकरेंच्या नागपुरातील रामरक्षा आंदोलनावरून एकनाथ शिंदेनी त्यांच्यावर टीकास्त्र टाकलंय. कधी कोणतं आंदोलन करायचं त्यांना कळत नाही असा टोला शिंदेनी लगावलाय. तसंच जो राम का नाही वो किसी काम का नाही असं म्हणत एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय. येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल, जिथे मी स्वतः जाणार आहे. माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागं झालं पाहिजे. आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. मन सांगितली, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळते, अशी उभाट्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांना काही कळत नाही की कधी काय आंदोलन करायचं. जे हनुमान चालिसामध्ये जे बोलणारे त्यांना जेलमध्ये टाकलं, आता त्यांना राम रक्षा आठवली आहे. आता त्यांना कळलं आहे की जो राम का नाही वो किसी काम का नाही, म्हणून राम रक्षा सुरू होती आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे. राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाही आहे. मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत. मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा नसती आली तरी किमान वाचता ते यायला पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही. दिल्लीच्या जंतर मंतरवरून सुरू असलेल्या आंदोलनावरून शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली. सरकार विरोधी आंदोलनाला त्यांचा पाठिंबा असतो. ठाकरेंच्या शिवसेनेची वाईट अवस्था झाल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला आणि त्यावरून एकनाथ शिंदेंनी टीका केलेली आहे. सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे. आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच. आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यामध्ये, राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल, आणखीन काही असेल, हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा. बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशी उभाटाची आता अवस्था झालेली आहे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं जे आंदोलन, सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे, एकंदरीत जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधामध्ये अशा प्रकारची आंदोलनं जे जे लोक करतात त्यांना मात्र यांचा पाठिंबा असतो. एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी हा आक्षेप घेतलेला आहे. दरम्यान सच्चिदानंद सिंह यांच्या दाव्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलंय. त्यासोबतच घटनेनुसार आणि कायद्यानुसारच सुनेत्रा पवारांची निवड केल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलंय.
दादा का बनाया हुआ कार्यकारिणी आज भी खड़ा है, आज तक रहेगा। और जब तक लीगली चुनाव नहीं हो जाएगा तब तक इसको खंडित करने का मेरे हिसाब से अधिकार नहीं है। तो ये कमेटी में हूँ, मेरे को कोई शौक नहीं है कि मैं लगातार सेक्रेटरी बनूं। मैं तो 3 टर्म का सेक्रेटरी, मैं 2 टर्म का अध्यक्ष हूँ झारखंड का। तो ये मैं सवाल पार्टी के मजबूती के लिए उठा रहा हूँ। बार बार समझिए मेरा सवाल को, कि कोई विरोधी ताकत इसको कहीं से गैच न कर ले। इस मामले को हम लोग, इसको अभी क्या भूल हुआ है, अभी हम लोग बैठ जाएंगे, अभी हम लोग आपस में बातचीत कर लेंगे तो ये मामला का समाधान हो जाएगा। हम लोग जवाब दे देंगे मिलजुल करके, आला कमान के माध्यम से जनता को भी जवाब दे देंगे। पूर्वीचे सेक्रेटरी होते, त्यांनी जे काय नोटीस होता पत्र पाठवलं ते मी वाचलं। मी गेले अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करतो आहे, त्यामुळे सकृदर्शनी त्याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही। आम्ही जी त्यावेळेला वहिनींची अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक लावली ती नियमानुसारच होती। अभी तक सुमित्रा बहनी पवार को औपचारिक राष्ट्रीय अध्यक्ष का पत्र ये सिलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को नहीं लिखे हैं रेजुलेशन का, वही मैं लिखवाना चाहता हूँ। वही मैं राष्ट्रीय कार्यकारिणी से पास करा करके इसको कंक्रीट की तरह मजबूत करना चाहता हूँ। मुझे विश्वास है कि निकल जाएगा। की कुणी एखादी व्यक्ती त्या संदर्भात पत्र लिहिते याचा अर्थ पक्षामध्ये कुठेतरी असंतोष आहे असं मानणं चुकीचं आहे। कोणा एका व्यक्तीचं मत म्हणजे पक्ष नाही, पक्ष पक्षाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी वाटचाल करत असतो आणि विशेष करून वहिनींच्या नेतृत्वाखाली एकसंघपणाने पक्ष त्या ठिकाणी योग्य पद्धतीने वाटचाल करतो आहे। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्या वेळेला आम्ही काम करत असतो त्यावेळेला जिल्हा स्तरावरती, राज्य पातळीवरती वेगवेगळ्या सूचना येत असतात। मैं प्रफुल्ल पटेल के गलती को उजागर करने के लिए आया हूं कोर्ट में। मैं प्रफुल्ल पटेल ने जो गलती किया है कि आपने जब राष्ट्रीय अधिवेशन बुलाया, आपके अध्यक्षता में बैठक हुई, तो आपने ईसीआई को क्यों नहीं चिट्ठी दिया कि हम सुमित्रा बहनी पवार को राष्ट्रीय अध्यक्ष चुन लिए हैं? गलती तो प्रफुल्ल पटेल के साइड से हुआ है। तो ये कहना कि मैं प्रफुल्ल पटेल के इशारे पर काम कर रहा हूँ, ये कहीं से भी सत्य नहीं है। मैं पार्टी का एक वफादार सिपाही हूँ। कहीं परिवार के लोग हम लोग हैं, कहीं न कहीं मतभेद हुआ है जिसको हम लोग बैठ करके ठीक कर लेंगे। मनभेद नहीं है हम लोगों का, कोई पूर्वाग्रह से ग्रसित होकर के काम नहीं किया गया है। तर अर्थ खात्यावर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचं पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे प्रमुख नेते फडणवीसांची भेट घेणार आहेत। अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खातं फडणवीसांकडे आहे आणि अर्थ खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळणार का याची चर्चा सुरू झालेली आहे। आपण बघतोय पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांची बैठक झालेली आहे। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय, पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेली आणि याच पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात आमदारांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीला रोहित पवार वगळता सर्व आमदार उपस्थित होते अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि यावरूनच खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय। मोदी शहांसारख्या बाह्य शक्ती पक्षांमध्ये अडचणी निर्माण करत असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। जातीय आणि धार्मिक धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंतराव जातील असं त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही। आणि जयंतराव पाटलांकडे जी क्षमता आहे कामाची, ते आता जे कोणी आहेत विधिमंडळात त्यांच्यापेक्षा खूप उच्च क्षमता आहे। तसं या प्रत्येक अडचणीमागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती आहे, ती बाह्य शक्ती म्हणजे मोदी शहांची। त्यांना कोणीही या देशातल्या प्रादेशिक पक्षामध्ये स्थैर्य यावं, नीट काम व्हावं, विरोधी पक्षाची भूमिका नीट बजावावी असं त्यांना वाटत नाही। जनाब संजय राऊत हे जयंत पाटलांच्या मदतीला धावून जात आहेत, परंतु लक्षात घ्या सांगलीकरांनी त्यांचं नेतृत्व निवडलंय। तुम्ही कितीही कोणाला प्रमाणपत्र दिली तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही। तुम्ही आपल्या पक्षाची जी वाताहत होते त्याच्याकडे लक्ष द्या आणि मग इतरांना प्रमाणपत्र वाटत सुटा।
अर्थ खात्यावर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचं पाहायला मिळतं. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अर्थ खातंही मुख्यमंत्री फडणवीसांकडेच आहे. आता अर्थ खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळावं यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. की मधल्या कालावधीमध्ये अधिवेशन चालू होतं. अधिवेशन गेल्याच आठवड्यात संपलं. आज उद्या काहीतरी आम्ही कोर ग्रुपची मीटिंग घेऊ, माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ मागू आणि या संदर्भामध्ये पुढची कारवाई त्यांच्याकडनं करावी अशी आम्ही त्यांना नक्कीच विनंती करू. धन्यवाद. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH